नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण नाशिकमध्ये आलेलो आहे आणि नाशिकवरून आपल्याला एक रूट करायचा आहे। नाशिक ते गोंदवले असा आपला आजचा रूट असणार आहे। या ठिकाणी आपण काल रात्री स्टे केला होता। याच्या मागचा जो ब्लॉग होता मेकर त्र्यंबकेश्वर, तो बघितला नसेल तर बघून घ्या, कारण त्र्यंबकेश्वरला डॉर्मेटरी अवेलेबल नसल्यामुळे आपण नाशिकला स्टे केलेला आहे। आता आपण नाशिकमध्ये मुंबई नाक्यावर आहे आणि आपल्याला जी गाडी लागणार आहे मसवड गोंदवले जाण्यासाठी ती मेळा बस स्टँडला लागणार आहे। आपल्याला इथून 1.5 किलोमीटर चालत जायचं। बघूया आता किती वेळात पोहोचतोय आपण। सध्या टाइम झालेला 5:34 थोडासा एनर्जी फील वाटतो नाही का चालल्यानंतर, त्यामुळे म्हणलं आपण चालतच जाऊया। बऱ्याच वेळा मी नाशिकमध्ये पहाटेच्या दरम्यान 1.5 किलोमीटर चाललेलो ऑलरेडी, त्या बस स्टँड वरून या बस स्टँड पर्यंत। नाशिकचं जे वातावरण आहे ना पहाटेचं, बाप रे बाप, एकदम मस्त आणि शांत असं वातावरण आहे। मी असं पहिल्यांदाच दाखवत असेल, पण याच्या मागे मी असं बरेच वेळा चाललेलं आहे। बरेच असे ठिकाण आहेत मी पायी चालले स्वतः एक्सप्लोअर केलेले आणि भारी वाटतं जिथे वेळ देतोय तो आपल्याला सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी। नाशिक पासून प्रवास करतोय म्हटल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जायचंय, सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रसिद्ध समाधी मंदिर आहे। त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी चाललोय। याआधी तुम्हाला नाशिकवरून सुद्धा देवदर्शन घडवलेले आहेत, जसं की नाशिक अक्कलकोट, नाशिक तुळजापूर, हे बऱ्यापैकी आपण रोड केलेले आहेत नाशिकवरून। आपण आता नाशिकच्या मेळा बस स्टँडला पोहोचलेलो आहे। इथं पायी चालत येण्यासाठी फक्त 15 मिनिटाचा कालावधी लागलेला आहे। तुम्ही महामार्ग म्हणजे मुंबई नाक्यावरून सुद्धा इथपर्यंत येण्यासाठी पायी चालत येऊ शकता। जर दुपारची वेळ असेल तर तुम्ही रिक्षा अफोर्ड करा, कारण त्यावेळेस रिक्षाचे भाडे पण कमी असतात। गोंदवले जाण्यासाठी जी गाडी लागणार आहे आपल्याला, सकाळी 7:30ची गाडी लागाय अजून 1.5 तास टाइम आहे आपल्याला। तोपर्यंत इथं मस्तपैकी असा गरमागरम नाश्ता करूया। बापरे बाप, शिवनेरी बसेस बघा, स्कॅनिया बसेस खूपच कमी आहेत वॉल्वोच्या कंपॅरिझन मध्ये म्हणलं तर। सगळ्या बसेस नाशिक पुणे आहेत विना थांबा। स्कॅनियाची बस आहे आणि वॉल्वोची बस आहे। तुम्ही बॉडीमध्ये डिफरन्स पाहू शकता, बॉडीमध्ये थोडाफार चेंजेस आहे। सगळ्याच्या गाड्या त्या एस सिरीजमध्ये म्हणजे ओल्ड मॉडेल म्हणू शकतो आपण। तर मंडळी, आपला एक गेमिंग चॅनल पण आहे, तिथं रोड विषयी डिस्कस करत असतो। त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। हां, पण ज्यांना गेम प्ले बघायला आवडतो त्यांनीच फक्त फॉलो करा। आणि तो जो चॅनल आहे तो ड्रायव्हिंग बस सिम्युलेटरमध्ये आहे, त्यामुळे प्रत्येक टाईपच्या बसेस आपण त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असतो गेमिंग चॅनलवर। मंडळी, आपल्याला कोण भेटलं पाहू शकता तुम्ही। गेल्याच वेळेस आपण रिसेंटली एक ब्लॉग केला होता वॉल्वो मल्टी एक्सेल स्लीपर बसचा। ती बस आता इथे आलेली आहे बरोबर या ठिकाणी। सकाळचे 6:45 वाजलेले आहेत। आज भेट झालेली आहे फायनली, पाहू शकता। बाकीचे पाटील अण्णा आहेत तिथे। तर मंडळी, अण्णांना भेटून भारी वाटलं। आता ती गाडी गेलेली आहे आपल्यासमोर पाहू शकता डेपोला। आता ही गाडी जाणार आणि ही गाडी संध्याकाळी नाशिकला 6 वाजता सुटणार बेळगावसाठी। त्या गाडीचा आपण रूट पण बनवलेला आहे, बघितलं नसेल ना बघून घ्या, मस्त आहे रूट। नाशिक पासून गोंदवलेचे जे अंतर आहे ते जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास आहे, कारण आपली जी गाडी जाणार आहे ती राजगुरुनगर मंचर आणि पुणे मार्गे डायरेक्ट जेजुरी करत गोंदवलेला पोहोचणार, म्हणजे असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। तर आता गाडीची वाट बघतोय, अजून कशी काही गाडी लागली नाही। बघूया आता फलाट क्रमांक कितीला गाडी येते आपली गोंदवले जाण्यासाठी। या ठिकाणी बरेच असं गाड्या लागलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही। इथे नाशिक पुणे गाडी, त्याच्यानंतर नाशिक शिराळा गाडी। या ड्रायव्हर दादांची मस्तपैकी ओळख झालेली आहे, कारण आपल्याला एक रूट करायचा आहे हैदराबादवरून करायचा आहे, हैदराबाद ते शिराळा हैदराबाद करणार होतो, पण हैदराबादला माझा असा प्लॅन आहे की कुठला तरी एक रूट हैदराबादपर्यंत करायचा आणि हैदराबादवरून ते रिटर्न प्रवास करायचा आपला शिराळापर्यंत। ओळखी आधीच झाल्या ना, पुढे जाऊन प्रवास एकदम सोपं होतं। नाशिक शिराळा गेली गाडी। फायनली मंडळी, आपल्याला बस लागलेली आहे पाहू शकता बरोबर या ठिकाणी बस आलेली आहे। अहिल्यानगर विभाग संगमनेर आगाराची बस, ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे नाशिक, संगमनेर, स्वारगेट, पुणे, फलटण, दहिवडी आणि मसवड असा आपल्या गाडीचा मार्ग असणार आहे। या गाडीने आपण प्रवास करणार आहे MS-14 MS सिरीजची गाडी 4375। या गाडीने आपण प्रवास करणार आहे मसवडपर्यंत। गोंदवले महाराजांचं दर्शन घेणार आहे, पण त्याआधी आपण मसवडच्या अलीकडे या गाडीचा रूट स्टॉप करणार आहे। तर मंडळी, आजच्या प्रवासाच्या सोबतीला ही गाडी असणार आहे आपली लेलनची BS6 वायकिंगची गाडी आहे ही, ऑयस्टरची नाही, वायकिंगमध्ये। तर मंडळी, दादांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो, आपल्या या रूटचे वाहक दादा। तर दादा, नाशिकवरून मसवड जायला काय टायमिंग आहे? इथनं 7:30 आहे नाशिकवरनं मसवड, आणि तिकडनं 6:45 मसवड ते नाशिक। पुण्याला दुपारी 2:30ला राहते ही गाडी। मसवड जाण्यासाठी 3 गाड्या आहेत आपल्या। हो, 3। एक सिन्नरवाल्यांची गाडी आणि गोंदवले, हा सिन्नरवाल्यांची गोंदवले, आपली संगमनेर गोंदवले एक असते आणि ही मसवड। बरं, ही गाडी साधारण किती वाजता पोहोचेल? साधारण 8 वाजेपर्यंत मसवडला। हो। आपलं नाव काय? SV घाणे, संगमनेर आगार। तर मंडळी, गाडीचा टायमिंग झालेला आहे बरोबर 7:47। आता आपली गाडी नाशिकवरून सुटते, नाशिकच्या मेळा बस स्टँडवरून। तर चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास आपला शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग।
नाशिक पासून जवळपास 70 किलोमीटरचा अंतर गाठत आत्ता आपण पोहोचलेलो आहे संगमनेर बस स्थानक। बरोबर या ठिकाणी सकाळचे 10 वाजलेले। नाशिक पासून संगमनेर पोहोचण्यासाठी आपल्याला 2 तासाचा कालावधी लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण पोहोचलेले। खरं तर नाशिकवरून 1.5 तास लागतात संगमनेरला यायला, पण मध्ये जे घडलं होतं ना या रोडवर येताना, अक्षरशः टँकर पलटी झाला होता त्या ठिकाणी, त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त होतं आणि इथे पोहोचता पोहोचता आपल्याला अर्धा तास एक्स्ट्रा लागला। आणि संगमनेर बस स्टँडला इथे आपली बस आलेली आहे फलाट क्रमांक 14 ला, म्हणजे 13-14 या ठिकाणी बसेस लागतात। याआधी पण आपण इथेच एक रूट बनवला होता संगमनेर ते पुणे, ज्यावेळेस नवीन गाडी आली होती ना टाटा कंपनीची, त्यावेळेस बनवला होता इथे। आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी आहे पेठ पुणे, ही पण गाडी आपल्या सोबतीला आहे। या गाडीबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी 5:45ला संगमनेरवरून निघते, संगमनेरवरून नाशिक करते, नाशिकवरून हिचा रूट चालू होतो नाशिक ते मसवड, नाशिकवरून 7:30ची ही गाडी आपण पकडलेली आहे। तर असा काहीसा गाडीचा रूट चालतो नाशिक मसवड। नाशिक मसवड हा जो रूट चालवतो ना तो संगमनेर डेपो, 2 गाड्या संगमनेर डेपोच्या असतात नाशिक पासून ते थेट गोंदवलेपर्यंत, पण तिथले जे गावकरी होते त्यांनी गोंदवलेपासून मसवडपर्यंत गाडी एक्स्ट्रा वाढवायला लावली। आता संगमनेर नंतर आपला जो पुढचा स्टॉप आहे नारायणगाव मंचर कव्हर करत आता आपण पोहोचणार आहोत पुण्याला, पण त्याआधी आपली गाडी जेवणासाठी थांबणार आहे आळेफाट्याच्या अलीकडे। मनमाड आगाराची एक बस आलेली आहे आपल्या समोर, नाशिक मनमाड, त्याच्यानंतर ही आपली संगमनेर आगाराची बस, अजून एक नाशिक पुणे जाणाऱ्या बऱ्याच बसेस आहेत, तुम्हाला 15-15 मिनिटाला बसेस मिळून जातील नाशिक पुणे। संगमनेर बस स्टँडला 10:30 वाजताची गर्दी बघा तुम्ही, अक्षरशः फलाट भरलेले आहेत बस स्टँडवरती। हा संगमनेर बस स्टँडचा सकाळी 10 वाजताचा परिसर आणि संगमनेर बस स्टँडला चिटकूनच संगमनेरचा डेपो। आळे फाट्यावाले कोण आहे? आळे फाटा तर मंडळी आपण पोहोचलेलो आहे स्वारगेट बस स्थानकावर आणि बरीच अशी गर्दी आहे या फलाटला। या ठिकाणी बरोबर दुपारचे 2:43 झालेले आहेत। नाशिक पासून स्वारगेट बस स्टँडला पोहोचायला आपल्याला 6 ते पावणे 7 तासाचा कालावधी लागलेला आहे। दुपारचे जवळजवळ 3 वाजत आलेत आणि टेम्परेचर बघाल ना तर 36-37 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे। आणि जशी गाडी आपली नाशिकवरून आली होती ना तर नाशिक मधल्या 2च बस स्टँडला ही गाडी जाते, एक म्हणजे आपलं जिथून गाडी निघते मेळा बस स्टँड, त्याच्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशन। जशी गाडी पुण्यामध्ये एंट्री मारली, पुण्यामध्ये ही गाडी नाशिक पाटलला तर थांबतेच गाडी, त्यासोबत शिवाजीनगर बस स्टँडच्या बाहेर थांबते ही गाडी। तर डायरेक्ट स्वारगेट बस स्टँडला गाडी आलेली आहे तिथून। तर असा काहीसा या गाडीचा आतापर्यंत झालेला प्रवास। आणि मध्ये पण गाडी आता नाश्त्याला थांबली होती जेवणासाठी, तर एक मस्तपैकी शुद्ध शाकाहारी थाळी आपण त्या ठिकाणी घेतली होती। ती जी थाळी होती ते
180 रुपये अशी काहीतरी थाळी पडली आपल्याला. आत्तापर्यंत आपण नाशिकपासून 216 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केलेला आहे स्वारगेटपर्यंत. आणि जी गाडी आपण पकडली आहे नाशिकवरून संगमनेर आगाराची, ही गाडी 7:30ची गाडी आहे, बुकिंग गाडी आहे. तर या गाडीसाठी आपल्याला जे तिकीट भाडं पडलेलं आहे 759 रुपये फुल तिकीट ऑनलाईनमध्ये. इथे आपली गाडी लागलेली आहे फलाटच्या या बाजूला, फलाट क्रमांक 22. आणि स्वारगेटपासून मसवडचं जे अंतर राहिले आपलं 185 किलोमीटरचा आता प्रवास आपला कंप्लीट करायचा आहे. आत्तापर्यंत जेवढे पण टॉप कव्हर झालेले आहेत, नाशिक, संगमनेर, स्वारगेटला गाडी आली, स्वारगेट नंतर गाडी जाईल फलटण, दहिवडे आणि मसवड, असा आपला स्टॉप राहिलेला आहे. नाशिकपासून गाडी तर बघितली असेल तुम्ही, एकदम फुल पॅक भरली होती. आणि सगळ्यात जास्तीचे जे जाणारे प्रवासी होते ना, ते शिवाजीनगर बसस्टँड आणि स्वारगेट इथपर्यंत प्रवासी उतरलेले आहेत. आणि त्याच्यानंतर गाडी पाहू शकता, तर एवढे प्रवासी प्रवास करतायत. आता बघूया या रोडवर पुढे कुठे गाडी भरते. जर तुम्हाला नाशिकपासून पुण्याला यायचं असेल ना, तर तुम्हाला साधारण 6 तास लागतात पुण्यापर्यंत पोचायला. आणि जर नॉनस्टॉप गाडी पकडली तर तुम्ही आय थिंक 5 तासामध्ये पोहोचू शकता. लोक आहेत किती आता हे ट्रॅफिक जाम करणार. हे बघा लोक आहेत. दिवाघाटामध्ये आपली गाडी थांबलेली आहे. आता माहीत नाही किती वेळ थांबेल इथे, कारण वरती रस्त्याचं काम चालू आहे, ते पाहू शकता तुम्ही. आणि बाकीच्या लोकांना सिविक सेन्स नावाची गोष्टच नाही, सगळा रस्ता ब्लॉक करून ठेवला अक्षरशः. घाटातले काम अजून काय त्याचं पूर्ण झालं नाही, काय माहिती ते होते काम हळूहळू, कारण घाटाचं काम आहे, थोडा वेळ लागतो. दिवे घाटातला जो रोड आहे ना, तो मला वाटतं एकदम भारी होऊन जाईल, कारण रोड जो आहे तो वरच्या साईडला निघत चाललेला आहे. तर मंडळी आपली बस फायनली फलटण बस स्टँडला पोहोचलेली आहे आणि फलटण बस स्टँडचा हा 6 वाजताचा परिसर. आपल्याला स्वारगेटवरून इथपर्यंत यायला जवळपास 3 तास लागले. अजून आपल्याला इथून प्रवास कव्हर करायचा आहे फलटणपासून गोंदवलेपर्यंत. मोबाईल आयफोन आहे.
आयफोन आहे त्यामुळे त्यामुळे क्वालिटी पण चांगली येते त्याला. बापरे बाप, खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे. मला तर वाटलं संपून जाईल हा प्रवास. तब्बल आपल्याला इथे पोहोचण्यासाठी ना 10 तास लागले. लांब पल्ल्याचा मार्ग आहे. मला तर वाटतं 400+ किलोमीटर भरतं हे सगळं. जाऊया दादांबरोबर एक छोटासा चहा घेऊया. कसं काय एवढं ड्रायव्हिंग जमतं दादा तुम्हाला? म्हणजे उतरलेच नाही. हा, एकदा बसलं म्हणजे उतरलंच नाही. तेच म्हणलं एवढं कसं काय जमतं तुम्हाला? आणि सिंगल क्रू होते. सकाळपासून दादा गाडी चालवत आहेत 10 तास कंटिन्यू. तर या मंडळी मस्तपैकी फलटणचा चहा प्यायला, गरम गरम चहा एन्जॉय करूया फलटणमध्ये दादांसोबत ते पण. सर गोंधवलं. फायनली मंडळी आपण दहिवडी बस स्टँडला पोहोचलेलो आहे. इथून गोंदवले जवळपास 7 किलोमीटर अंतरावर आहे. तर आत्ता बरोबर या ठिकाणी 7:30 वाजलेले आहेत. आणि बस स्टँडला रूट बोर्ड बघा तुम्ही कसे लावलेले आहेत. एकदम LED टाईप फलाट, टोटल फलाट 9पर्यंत दिलेले आहेत. आणि LED बोर्ड बघा काय दिसतंय. बस स्टँड एकदम जुन्या टाईपचा आहे आणि LED बोर्ड लावलेला आहे. आणि 7:30 वाजताचा परिसर बघा. एकदम म्हणजे थोडेसे बऱ्यापैकी प्रवासी दिसत आहेत. नाहीतर इतका गजबजलेला असतो हा एरिया. चला आता आपली गाडी आलते इथून. आपण आता गोंदवलेला उतरणार आहे. ही गाडी जाणार आहे ती मसवडला. आणि यांचे 2 शेड्यूल चालतात संगमनेर आगाराचे. नाशिक मसवड, नाशिक गोंदवले. खरं तर आपल्याला गोंदवलेच करायचं आता. त्यानिमित्तानं ही गाडी आपण पकडली, डायरेक्ट गोंदवले उतरूया. दर्शन वगैरे मस्त घेऊया आता. त्याच्यानंतर मग मसवड आय थिंक मला वाटते गोंदवलेपासून बघूया किती, मला 20 किलोमीटरच्या अंतरावर असेल, 15-20. आणि गाडीमध्ये प्रवासी बघा शेवटच्या. तर एवढे प्रवासी आहेत गाडीमध्ये. आता इथून आपली गाडी आलते 7 किलोमीटर अंतरावर उतरूया. गोंदवले महाराजांचं मस्तपैकी असं दर्शन घेऊया. चला मंडळी, आपला रोड फायनली कंप्लीट झालेला आहे. तर कंडक्टर दादांसोबत प्रवास करून भारी वाटलं. चला ड्रायव्हर दादा कधी आलं तर भेटू आपण संगमनेर परत एकदा. ते फायनली आपला रोड कंप्लीट झालेला आहे इथपर्यंत, गोंदवलेपर्यंत. आता ही आपली गाडी चालली इथून मसवडला. मसवड इथून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथं आपण गाडी सोडलेली आहे. आता ही 20 किलोमीटर जाणार मसवडसाठी. बरं वाटलं भेटेन. आता इथून कुठे जायचं? इथून आता सरळ जायचं, चप्पल स्टँड लागेल. अच्छा, दर्शन घ्या आधी. हां हां मग तुम्ही चप्पल स्टँडकडे गेला. हां. तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे बघताना वास लागले. अच्छा 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 अच्छा. तर रूम वगैरे सांगते. आपण इथे आलेलो श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर. इथे एंट्री पॉईंट आहे. चला जाऊया आता. सुप्रभात मंडळी. काल रात्री आपण मस्तपैकी गोंदवलेमध्ये स्टे केला होता. त्यानंतर आज सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन गोंदवले महाराजांचं दर्शन घेतलेले. मस्त वाटलं दर्शन घेऊन. आणि आत्ता गोंदवल्यानंतर आत्ता आपण मसवड बस स्टँडला पोहोचलेलो.
बरोबर या ठिकाणी सकाळचे 7 वाजलेले. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग दर्शन प्लस प्रवास नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.